पुढली बातमी अशी की भाजप आमदार राम कदम यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत। महाराष्ट्रात जातीवाद कसा पसरेल याचं मोठं षडयंत्र व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय। देवेंद्र फडणवीसांविरोधातही रोहित पवारांचा कार्यकर्ता योगेश सावंत पातळी सोडून बोलतो। महाराष्ट्रातला एक समाज 3 मिनिटात संपवून टाकू असा बोलतो आणि याबाबत सांताक्रूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी ज्याला पकडण्यात आलं त्याला सोडवण्यासाठी रोहित पवारांनी पोलिसांना फोन केला। रोहित पवार आणि या व्यक्तीचा काय संबंध असा सवाल राम कदम यांनी केला आणि या मुद्द्यावरून आशिष शेलार यांनीही विधानसभेत जोरदार सुनावलाय। तर शंभूराज देसाई यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रोहित पवारांच्या चौकशीचे आदेश दिले। याचं नाव आहे योगेश सावंत। माननीय विरोधी पक्ष नेते, आपल्यालाही चीड येईल, याचे सगळे संबंध कुठून आहेत? याचे बारामतीहून संबंध आहेत। माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पीआयला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे, शरद पवारांचा नातेवाईक आहे, रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या। काय संबंध आहे? काय संबंध आहे रोहित पवारचा? आंदोलनाला सुरुवातीपासून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनेच भूमिका घेतली। ज्या वेळेला आमच्या लक्षात येत आहे की या मागे राजकीय हस्तक्षेप आहे, बोलवता धनी कोण आहे, टपाटपा सगळ्या गोष्टी बाहेर येतात, आता त्याचा ऍड्रेस सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा। हे काय चालू अध्यक्ष महोदय? कोण राष्ट्रवादीचा, कोण रोहित पवारांचा संबंध आहे सगळ्या गोष्टींच्या अध्यक्ष महोदय? आणि म्हणून माझी विनंती आहे, चौकशी आता आपण आदेश हा द्यायला पाहिजे की चौकशीमध्ये याच्या मागे योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहेत, राष्ट्रवादीचा संबंध काय, शरदचंद्र गटाचा, रोहित पवारांनी फोन केला होता का, त्याचं कारण काय, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। ही माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय। निर्देश दिलेले आहेत त्यांनी सन्माननीय सदस्य शेलार साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते सगळे रेकॉर्डवरती आहेत। या रेकॉर्डमध्ये जे जी मागणी केलेली त्या सगळ्या बाबी चौकशीमध्ये समाविष्ट केल्या जातील।